आज आहे उन्हाळी वाळवण एपिसोड 2, ज्यामध्ये आपण उन्हाळी वाळवणाच्या अगदी सोप्या, ज्या तुम्ही एकट्याने देखील बनवू शकाल अशा रेसिपी बघणार आहोत। तर आज 2 नंबरची रेसिपी आहे हे साबुदाण्याचे कुरकुरीत असे पापड, जे 1 वाटी साबुदाण्यापासून आपण 50 ते 70 पापड बनवलेले आहेत। साबुदाणा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये, त्यानंतर यामध्ये 12 वाटी एवढं पाणी घालायचं। 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण इथे 12 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि पाणी घालत असताना सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे। जेव्हा संपूर्ण पाणी घालून होईल त्यावेळेला तुम्ही थोडासा गॅस फुल करू शकता आणि हे सतत ढवळत राहायचं आहे। आता दिसणारं मिश्रण थोडंसं पांढरं शुभ्र दिसतं आणि शिजल्यानंतर हे ट्रान्सपरंट असं दिसतं। चवीनुसार मीठ घालायचं, यामध्ये 1 चमचा मीठ हे पुरेसं होतं। आता या मिश्रणाला उकळी येत आहे, याचा अर्थ मिश्रण नेमकंच शिजण्यास सुरुवात झाली आहे। इथून आपल्याला अजून 5 ते 6 मिनिटं तरी शिजून घ्यायला लागणार आहे। पळीवरती मध्ये लाईन मारली की ते तिथेच थांबून राहतं, याचा अर्थ मिश्रण हे शिजलेलं आहे। यामध्ये आता जाड कुटलेली मिरची घालायची, आवडत असेल तर घाला आणि ट्रान्सपरंट झालेला आहे, इथे बघू शकता। 1 चमचा बॅटर एवढं सोडून 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या वाळून घ्यायच्या। वाळल्यानंतर 60 ते 70 पापड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। 1 वाटीमध्ये फक्त बनवलेल्या आहेत, ताट भरून एवढ्या पापड्या। ही जर रेसिपी आवडली आणि अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा। त्याचसोबत नवीन जर असाल, पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। आवडली तर नक्की लाईक करा।